महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बोरी शिर्की परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, अनेकांना चावा घेऊन केले जखमी। उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। पेण तालुक्यातील कोळवे, बेणेघाट, बोरी, शिर्की, मसद तसेच शिर्की चाळ परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत अनेक नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे। या कुत्र्याने विविध ठिकाणी फिरत अंदाजे 10 ते 15 जणांना चावा घेऊन जखमी केले असल्याचे दिसून आले। कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांनी तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली असून तेथे रुग्णांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले। वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमींना रेबीज प्रतिबंधक लस व आवश्यक उपचार दिले जात आहेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। याबाबत पत्रकार विजय मोकल यांनी गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच पशुसंवर्धन विभागाला संपर्क साधून परिसरातील आरोग्य कर्मचारी, पोलीस पाटील व इतर संबंधित व्यक्तींना तातडीने अलर्ट होण्याची आवश्यकता व्यक्त केली। पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेऊन त्याला पकडण्यासाठी विशेष पथक नेमावे तसेच प्रभावित गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे। पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने शोध घेऊन बंदोबस्त करावा। चावा घेतलेल्या सर्व नागरिकांची वैद्यकीय नोंद करून त्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करावे। ग्रामपंचायत, आरोग्य, लसीकरण आणि पशुवैद्यकीय विभागाने संयुक्त मोहीम राबवावी। परिसरातील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण व लसीकरण करावे। नागरिकांनी कुत्रा चावल्यास जखम साबणाने किमान 15 मिनिटे स्वच्छ धुवून त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत। अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलण्याची गरज असून पुढील अनर्थ टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे। गटविकास अधिकारी गजानन लेंडी, महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर, पेण। तो मागवून आला आणि चावला मध्ये। मी काय चावलं, मी पाय झरकला, पाय सुटते तर पुन्हा यो हात गेला, यो असा मारते तर पुन्हा यो दुसरं यो हात द्याला, यो सोडीत नाही हात, कधी मारते मी बॉम्बल ते जा सोडीत नाही, तोंडावूनच पावणं मला असं दाखवून जामत। कोण होतं तिथं मदत केलं तुझ्या? कोण नव्हतं, ते बरोबर तिकडे रस्त्यावर तिथे जण आलं, त्याने सांगते मी धावा तेव्हा सोडला ना, तो आलं तो सुटला तर ते धावत गेलं मारा, तो घाबराने गेला, तिथे जण आलं। कुठला गाव तुझं? मोशे बेणीगड। बेणीगडचं।